नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवायचा, किती दाखवायचे, नैवेद्यात आपण कोणते पदार्थ दाखवायचे. बघा, श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. या वेदरूपी ग्रंथात भगवान दत्त महाराज, श्रीपाद श्री वल्लभ महाराज, श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या अगाध लीलापैकी काही लीलांचा समावेश आहे. अतिदुःखी व पीडित तसेच विविध बांधांनी करणी भानामतींनी त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज त्यांचे दुःख निवारण करतात. या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते त्या जागेमध्ये अत्यंत पवित्र जागेत रूपांतर होऊन प्रत्यक्ष दत्त महाराज तेथे वास करतात. या ग्रंथाचे प्रत्येक कुटुंबात दर महिना किंवा वर्षाला एक तरी पारायण करावे. असे केल्यास आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी चिरकाल टिकते. आता बघा, आपण नैवेद्यात काय करायचं आहे. वरण भात तुम्ही बनवू शकता, पुरणपोळी करू शकता, भाजी चपाती, घेवड्याच्या शेंगांची भाजी आपण बनवू शकतो. बघा, महाराजांना घेवड्याची शेंग ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही घेवड्याची शेंग सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही बनवू शकता. फक्त कांदा लसूण वर्ज्य करावे. नैवेद्याचा स्वयंपाक करताना नामस्मरण करतच बनवावे, ते अधिक रुचकर बनते. स्वयंपाक करताना चिडचिडपणा करू नये. स्वयंपाक करताना दत्त महाराजांना प्रार्थना करावी की हे दत्त महाराज, मी जो आज प्रसाद बनवत आहे ते तुम्ही ग्रहण करायला माझ्या घरी या, असे म्हणा. बघा, आपण मनापासून केलेली प्रार्थना नक्की त्यांच्यापर्यंत पोचते आणि ते कशाच्या सुद्धा रूपात आपल्या घरी नक्की येतात. आता बघा, नैवेद्य किती दाखवायचे, तर नैवेद्य 4 काढायचे आहेत. पहिला नैवेद्य दत्त महाराजांना काढून ठेवायचा. दुसरा नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराजांना. तिसरा नैवेद्य आपल्या कुलदेवतांसाठी काढायचा आहे. आणि चौथा नैवेद्य आपल्या गुरुचरित्र या ग्रंथासाठी काढून ठेवायचा. सर्व नैवेद्य व्यवस्थित भरून दाखवायचे आहेत. नैवेद्यात तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. आपण सकाळी 10:30ला आरती करून नैवेद्य दाखवायचे आहेत. ग्रंथाला आपण जो नैवेद्य दाखवला आहे तो नैवेद्य तुम्ही स्वतः खाऊ शकता आणि बाकी 3 नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालायचे आहेत. जर तुमच्याकडे गाई नसेल तर तुम्ही आपल्या कुटुंबातील आपल्या माणसांना देऊ शकता. म्हणजे बघा, आपले मिस्टर, सासू, सासरे, आपली मुली, जाऊबाई, दीर यांना घरातल्या व्यक्तींनाच फक्त हा नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे. आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता करतो त्या दिवशी आपल्या दारात कोणी भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. कोणी याचक आला किंवा कोणी पाहुणे आली तर त्यांना अवश्य अन्नदान करावे. तुम्ही या दिवशी 5 मुले जेवू घालू शकता. एखादं जोडपं तुम्ही जेवू घालू शकता. एखाद्या ब्राह्मण जोडप्याला बोलवून तुम्ही जेवू घालायचं आहे. बघा, तुमच्याकडे जर ब्राह्मण जोडपे जेवण्यासाठी आले तर अतिशय उत्तम, पण जर ते नाहीत आले तर त्यांना घरी बोलवून तुम्ही शिधा दान देऊ शकता. जर ते तुमच्या घरी नाही येऊ शकत तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन तुम्ही शिधा दान करायचं आहे. तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार यथाशक्ती दान करू शकता. आता बघा, जे जोडपे जेवू घालणार आहात त्यांच्या ताटाला तुम्ही 21 रुपये किंवा 11 रुपये तुम्ही दक्षिणा म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. बघा, दत्त महाराज कोणाच्याही रूपाने तुमच्या दारात येऊ शकतात. त्यामुळे दारात आलेल्या पाहुण्यांना, प्राण्यांना, एखाद्या याचकाला रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका. आता बघा, आपण जी पूजा मांडणी केलेली आहे त्या पूजा मांडणीतील जे कलशातील पाणी आहे त्याचं काय करावं. बघा, काही लोक ते पाणी तुळशी मातेला घालतात, पण तसं करू नका. ते पाणी तुम्ही तुमच्या घरभर थोडं थोडं शिंपडू शकता किंवा एखाद्या फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता किंवा ते पाणी तुम्ही एखाद्या बाटलीत भरून ठेवू शकता. आणि नारळ जो आहे तो आपण फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता. नाहीतर आपण नारळाची बर्फी वगैरे काहीतरी गोड पदार्थ करून आपण घरातल्या माणसांनीच खायची आहे, ती बाहेरल्या व्यक्तींना वाटायची नाही. आणि जो तांदूळ आहे त्याचा सुद्धा तुम्ही भात करून खाऊ शकता किंवा आपल्या घरात जे एक्स्ट्राचे तांदूळ असतात शिल्लक त्यात तुम्ही तो तांदूळ टाकून ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता तुम्ही करू शकता. बघा, काही नियमानुसार जर आपण चाललो तर आपल्याला व्यवस्थित त्याची फलश्रुती मिळते आणि दत्त महाराजांचे आपल्याला दर्शन सुद्धा मिळते. तुम्ही जर या दिवशी स्वयंपाक करताना सुद्धा जर नामस्मरण करत स्वयंपाक केला, दारात आलेल्या पाहुण्यांना तुम्ही आदराने त्यांचा मान सन्मान केला तर नक्कीच तुम्हाला या पारायणाची फलश्रुती मिळणार आहे. तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.